धर्मापुरीत तलवारींचा धाक, चौघांकडून दहशत, जीवे मारण्याची धमकी, ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. परळी तालुक्यातील धर्मापुरी गावात शुक्रवारी सायंकाळी तलवारींचा धाक दाखवत दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गावातील रस्त्यावर उघडपणे तलवारी फिरवत एका व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमोल गौतम क्षीरसागर वय वर्ष 29 राहणार धर्मापुरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून तुषार अशोक फड, अनिकेत अशोक फड, निलेश अशोक फड सर्व राहणार धर्मापुरी आणि कृष्णा नामदेव चाटे राहणार खापरटोन तालुका अंबाजोगाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दिनांक 22 सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धर्मापुरी येथील गोविंद फड यांच्या कार्यालयासमोरील आरोपींनी दहशत माजवून हातात तलवारी घेऊन गावात दहशत माजवली अशी तक्रारीत माहिती आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण करत त्यांनी गोविंद फड यांना शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 351(2), 3(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 आणि 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंढके हे पुढील तपास करत आहेत.